पण वास्तवाचं भान माणसाचं जेव्हा नाहीचं होतं आणि आमचं होतंच, आजूबाजूला काय आहे त्याचा विचारच कधी करायचा नाही. सत्य काय, वास्तव काय, आम्ही आमच्या कल्पनांच्या मागे ओळखून राहतो. कल्पनांचं उपमी ग्रंथामध्ये लिहिले. कल्पना काही वाईट गोष्ट नाही, पण त्रासदायक गोष्ट मात्र नक्की आहे. कारण कल्पनांचा उपयोग करायचा असतो तो अनुभवजन्य जे ज्ञान आहे त्याच्यातून नवनिर्मिती करण्यासाठी, त्याचा अधिक चांगला वापर करण्यासाठी, पुढच्या योजना बनवण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी नाही. पण मनुष्य आपल्या ह्या मनाचा, ह्या कल्पनांचा वापर करू शकत नाही, कारण तो आजूबाजूच्या असलेल्या स्थितीचा उपयोग करून घेऊ शकत नाही. एकच वाक्य, गाडी आली पळ, एका बाजूला गाडीकडे धावायला प्रेरित करतं, दुसरीकडे गाडीपासून लांब पळायला प्रेरित करतं. ह्या दोघांमध्ये जर गल्लत झाली तर स्टेशनवर उभा आहे म्हटलं गाडी आली, गाडी उलट्या दिशेने पळाला तर गाडी मिळणार नाही. फुटपाथवर उभा आहे आणि गाडी आली पळ म्हटल्यानंतर पळालं नाही तर मृत्यू निश्चित. म्हणजेच काय की आपण कुठल्या दिशेने प्रवास करायचा, आपलं संरक्षण कुठल्या दिशेने गेल्यावर आहे, आपली प्रगती कुठल्या दिशेने गेल्यावर आहे. आणि गाडीत चढणं, ट्रेनमध्ये ही प्रगती आहे, तर फुटपाथवर चढलेल्या गाडीपासून दूर पडणं हे आपलं संरक्षण आहे. प्रगती आणि संरक्षण दोन्ही आवश्यक गोष्टी आहेत. पण हे आपलं कधी करू शकतात जेव्हा आपल्याला आपल्याकडे जे काय आहे, म्हणजे आपल्या आजूबाजूला, आपल्यामध्ये आणि ती स्थिती काय ती आपण नीट बघतो तेव्हा. आणि म्हणूनच हे जर झालं नाही तर होतं काय, जी गाडी पकडायची ती सुटते आणि जी गाडी अंगावरून आदळायला नको ती येऊन आदळत राहते.